जय श्री शेतकरी मित्रो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। शिवाजी डोईफोडे यांनी प्रश्न विचारला। 1 वर्षाची बाग आहे, बहुतेक ते डाळिंबविषयी बोलताय। एससीटी वैदिक पहिल्यापासून वापरतोय तरी पण फुलगळती चालू आहे। शिवाजी डोईफोडेजी, तुमच्या माध्यमातून मी सर्व नवीन युजर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की जेव्हा आपण डाळिंबासारखी किंवा इतर कुठल्याही प्रकारची बाग लावता किंवा तुम्ही फळ भाजीपाला करता, ते करत असताना आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की त्याची फुलगळ किंवा फळगळ कधी होते। कुठल्याही पिकामध्ये पहिली गोष्ट म्हणजे कार्बन आणि नत्र या दोन गोष्टींचा पिकाच्या वाढीवर, संतुलित वाढीवरती मोठा परिणाम होतो। जर कार्बन जास्त वाढला तर फुटवे कमी येतात, वाढ खुंटते, आणि जर नायट्रोजन जास्त वाढला तर फुटवे जास्त येतात आणि त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते। आणि म्हणून या दोघांचं संतुलन, कार्बनही भरपूर असला पाहिजे, नत्रही भरपूर असला पाहिजे। तो जो CN रेशो आहे तो साधारणतः 20 ते 30:1 अशा प्रमाणामध्ये जर असेल तो आदर्श मानला जातो। तो मेंटेन करण्यासाठी आपल्या जमिनीमध्ये कार्बनचं संतुलन होणं गरजेचं आहे। जर नायट्रोजन 1 नी जरी वाढला तर कार्बन तुम्हाला 20 नी वाढवावा लागतो। एवढा मोठ्या प्रमाणामध्ये तो फरक असल्यामुळे आपल्याला पावसाळ्यामध्ये जेव्हा जास्त पाऊस होतो तेव्हा नायट्रोजनचं नॅचरल प्रमाण ऑटोमॅटिकली वाढतं, आणि अशा परिस्थितीमध्ये आपण कार्बन तर वाढवत नाही पण नायट्रोजन वाढून जातो। आणि अशा परिस्थितीमध्ये नायट्रोजन सिंथेसिस जास्त झाल्यामुळे, प्रोटीनचं प्रमाण जास्त निर्माण झाल्यामुळे त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते आणि पुन्हा झाड फ्लावरिंग करण्याच्या ऐवजी पुन्हा शेंड्याकडे वाढ सुरू करतं। जेव्हा झाडाला असं कळतं की मला अजून नायट्रोजन मिळतोय तर ते वाढ करून घेतं, आणि जेव्हा त्याला नायट्रोजन कमी मिळतो, कार्बन वाढतो, आणि जेव्हा त्याला ताण पडतो त्यावेळेस तो फळधारणा आणि फुलधारणा करण्याचा प्रयत्न करतो। ती ही झाडाची प्रवृत्ती आहे। आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला फुलगळीची समस्या येईल तेव्हा तेव्हा आपण अर्जंट सॉइल चार्जर एकरी 5 ते 7 लिटर आणि एनर्जी बूस्टर 1 ते 2 लिटर त्याच्यामध्ये मिक्स करून आपण जर त्याचं ड्रेंचिंग केलं तर आपल्याला, किंवा ड्रीपमधून सोडलं तर आपल्याला खूप सुंदर रिझल्ट मिळतील। त्याचबरोबर इन्स्टंट चार्जर 3 ते 4 ग्रॅम, एनर्जी बूस्टर 3 ते 4 ml, आणि त्याच्याबरोबर मिल्क चार्जरचं दूध जे 10 ml आणि फ्रूट चार्जर 15 ml प्रति लिटर प्रमाणे मिक्स करून तुम्ही जर फवारणी केली तर तुमची फुलगळी थांबेल आणि तुमच्या झाडामध्ये वाढलेलं जे काही नायट्रोजनचं प्रमाण आहे ते संतुलित होईल आणि तुमची फळधारणा देखील चांगली होईल। पण पुढच्या काळामध्ये पाण्याचं व्यवस्थापन, शिलाजीत ट्रीटमेंट LSQ आणि बेसल डोस सम्राट यांचं अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संतुलित वापर ठेवा, आणि त्याची अंतर जे आहे ते कमी जास्त करा, म्हणजे तुम्हाला ही अतिरिक्त पावसाच्या पाण्याची किंवा इतर समस्या जाणवणार नाही। काही शेतकरी खूप जास्त पाणी सोडतात म्हणून सुद्धा फुलगळ होऊ शकते। त्यामुळे पाण्याचं व्यवस्थापन एससीटी वैदिकमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्यामुळे तुम्हाला समस्या जाणवू शकतात आणि तुम्ही त्या टाळू पण शकता। धन्यवाद।